अभि जय, अरे काय करताय तुम्ही? काय चाललंय? किती वेळा सांगितलं तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीवरून असे आबरी तुबरीवर येऊ नका. तरी बरं आज बाबा नव्हते घरात. बाबा असते आणि त्यांच्या समोर असं मारलं असतं काय? काय केलं असतं त्यांनी? काय करतील ते? मारतील, मला ओरडतील. जेव्हा त्यांना कळेल माझी नवी नोकरी सुद्धा या जयमुळे केली आहे. काय? माझी नवी नोकरी केली, मला काढून टाकलंय कामावरून. जयने माझ्याविषयी सगळं खोटं सांगितलं तिथे म्हणून. काय करावं याच्याबरोबर अशी अपेक्षा आहे? काय करू मी तोच सांग. काय ऐकते मी? खरं हे सगळं? जय काय विचारते मी? मामी मी तुला या आधी सांगितलंय, तुला सोडून मला या घरातल्या कोणाबद्दलही ना प्रेम आहे ना आदर आहे. आणि या सगळ्याला आहे ना या घरातल्या लोकांचं वागणं जबाबदार आहे. मी अभिजितला त्रास दिलाय, मनस्ताप दिलाय म्हणे. चला तुम्ही मला किती त्रास दिला याचा कधी कोणी विचारही केला नाही. आता तर मी असाच वागणार. मी अभिजितशी तर असाच वागणार. जय हे बघ, भावात चढू नको. वाह, काय छान आवाज आहे. दोन भावांच्या भांडणाचा आवाज. ज्या दोन भावांना याही गोष्टीची पर्वा नाहीये की आपल्या घरात एक छोटस बाळ आहे जे आजच घरी आलंय दवाखान्यातून. हा आवाज ऐकून किती दचकेल, घाबरेल याची जराही पर्वा नाही या दोन्ही भावांना. लहान बाळ घरात असल्यावर कशी शांतता हवी घरामध्ये, पण नाही. जय तुला निक्षून सांगते मी, माझ्याबद्दल आदर आहे, माझ्याबद्दल प्रेम आहे हे पुन्हा मला सांगू नकोस. जर तुला माझ्याबद्दल आदर असेल ना तर तुला माझ्या घराचा, माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाचा आदर करायला शिकलं पाहिजे. नुसतं देवी बनवून मखरात बसवू नकोस मला. नकोय मला ते. जय अरे लाज नाही वाटली तुला? हा खरोखर तुमच्या लहानपणी मी तुम्हाला महाभारत वाचून दाखवलं ना ते अगदी सार्थ केलं. विभा अगं दृष्ट काढ, दोघांची दृष्ट काढ. अरे नीनाच्या आत्म्याला काय वाटेल? काही वाटलं नाही तुला? काही वाटलं नाही?
काय करतं हे सगळं? साहेब, रिया मॅडमने हे रूम स्वच्छ करून घ्यायला सांगितलंय आणि उद्या ते काही वस्तू आणून देणार आहेत, ते सुद्धा रूम मध्ये लावून घ्यायला सांगितलंय. पण कशासाठी? कोण राहायला येणार आहेत? संध्या मॅडम येणार आहेत ना उद्या, त्यासाठी. स्टॉप दिस नॉनसेन्स. कोणी इथे राहायला येणार नाहीये. उगाच आपली कामं सोडून काहीतरी उद्योग करत बसत जाऊ नका. या घरामध्ये काहीही करण्याच्या अगोदर मला विचारा. या मॅडमने सांगितले म्हणून उद्योग करत बसलात. इडियट. आउट आउट. डॅड, मला माहिती आहे डॅड, तुम्ही खूप रागावलात माझ्यावर, पण मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. प्लीज प्लीज उठून नका जाऊ. माझं पूर्ण ऐकून घ्याल ना? तुम्हाला आठवतंय डॅड, मी जेव्हा लहान होते आणि जेव्हा तुम्ही थकून घरी यायचात तेव्हा मी तुमचं डोकं चिपून द्यायचे. तुम्ही म्हणायचात काहीही झालं ना तरी माझी लेक आहे माझ्यापाशी. मी आजही आहे डॅड, तुमचीच लेक. मला माहिती आहे माझ्यामुळे खूप मनस्ताप होतोय तुम्हाला. मी खरंच पळून नसते गेले, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता डॅड. अभि खरंच खूप चांगला मुलगा आहे. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर विश्वास नक्की बसेल. एनिवे, मला एवढंच म्हणायचं आहे की बाकीच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये मी तुमच्या सोबत आहे डॅड. काहीही झालं, काहीही वाटलं, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तरी प्लीज माझ्याशी शेअर करा, माझ्याशी बोला, बोलून मोकळं व्हा. आपण दोघं त्यावर सोल्युशन शोधूया, पण प्लीज माझ्याशी बोला डॅड. गुड नाईट.
माधुरी, छकुली झोपली का ग? हो, आजी आहे तिच्याजवळ. अहो जेवा ना. अभि आणि जयच्या भांडणाबद्दल तू जे सांगितलंस ना, त्यानंतर इच्छा मरून गेली माझी. विवाह सगळं विरत चाललंय का, सगळं विरत चाललंय. आणि फाटलेलं शिवता येतं, विरलेलं शिवता येत नाही. तो जय हाताबाहेर चाललेला आहे. आणि आता अभिला मी त्याच्या वागण्याबद्दल काहीही बोलणार नाही. तो सहन करतो, ऐकून घेतो, म्हणून तुम्ही काय त्याचा पायपूस न करणार काय? हे आधी तो कधीही असा वागलेला नाही. आणि आता तो असं वागतो. आणि त्याची कारणं जर मला समोर ढळढळीतपणे दिसत असतील तर मी काय बोलू त्याला आणि का बोलू? खरं आहे. या सगळ्याला काय अर्थ आहे ग? दरवेळी अभिनेच प्रॉब्लेम फेस का करायचे? बास आता. कुणीतरी काहीतरी इथे सिरियसली घेणार आहे का? माधुरी, ठीक आहे. बाबा, मला कळतंय की तुम्ही हे सगळं माझ्या प्रेमापोटी, माझ्या काळजीपोटी बोलताय. पण या सगळ्यामधून मलाच मार्ग काढला पाहिजे ना. आणि यातून काहीतरी परमनंट मार्ग मी नक्कीच काढेन. बाबा, असं काहीतरी करेन ना की हा जय माझं काही बिघडू शकणार नाही. असं काहीतरी मिळवेन ना की कोणी माझ्यापासून काही हिसकावून नाही घेऊ शकणार. हे सगळं मी करेनच, पण त्याच्या आधी आमच्या नवीन छकुलीच्या आईला तर मला भरू देत ना. एवढं गोड पिल्लू आलंय आमच्या घरात, ते फक्त तुझ्यामुळे. बरं आहे आजी नाही आता, नाही तर केवढी ओरडली असती माहितीये ना. तिला नाही आवडत असले विषय काही इथे चर्चेलेले. हे घे बाबा, चला प्लीज जेवायला घ्या. की तुम्हालाही भरू आता? Oh, thank you. Thank you. आज मैं बहुत खुश हूं. गुड यार. आय एम इम्प्रेस्ड. कसलं डोकं चालतं रे तुझं? काय प्लॅन केलंस आणि कसलं सॉलिड वर्कआउट होत आहे. जय बॉस, तू सॉलिड आहेस. आता बिचारा अभिजित नोकरीवरून काढलेला तर माझी डॅडची अट कसं पूर्ण करणार आहे. Oh, hello. I'm appreciating you. Will you please keep your mouth shut? आता सध्या माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू आहे. हे सगळं मी घडवून आणलंय. ज्या दिवशी आशूला कळेल ना, त्या दिवशी ती खूप वाईट पद्धतीने रिॲक्ट होईल. खूप वाईट. आता यात आशूचा काय संबंध? आणि तिला कळलं तरी तर काय कोणाला फरक पडतोय? हा, डॅडला जर कळलं त्यांना खूपच आनंद होईल. जे बोल ना, होईल ना? हो की नाही? नाही नाही प्रिया, आशूला जर का हे सगळं कळलं ना तर मी आयुष्यातून उठेन. ती पुन्हा कधीच माझ्याशी बोलणार नाही. हो, तुम्ही चेक भरायला सांगितलं होतं ना, भरलाय बँकेत. अगं, आज सुंदर पुस्तक आहे. हो, हा, अंडर द सदर्न मून म्हणून फार छान पुस्तक आहे. स्पेशली त्याचं वर्णन जे केलं ना त्या काळातलं. कसला आवाज आला? रडत आहे की काय? कोणाचा?
काय झालं? काय काय बरं वाटत नाही का? सासूबाई काय होतंय? बरं वाटत नाही का? डॉक्टरला बोलवू का? नाही, बरी आहे मी. सुभाष, उद्याच्या एसटीने मी रेवदंड्याला जाते. का ग? माझ्या नावची थोडीशी जमीन आहे आणि गावचं घर दोन्ही विकून टाकते. म्हणजे त्यातून थोडेफार पैसे येतील ना, ते मला अभिला देता येतील. त्या शमिकाच्या वडिलांचा जीव तरी शांत होईल त्याने. माझ्या अभिचा नको जीव करून टाकलाय त्या माणसाने. आई, शांत हो जरा. कशी शांत होऊ रे? हं? कशी शांत हो? आता माझं वय नाही रे राहिलं वादळ झेलण्याचं. आयुष्यभर खस्ता काढला मी आणि तुम्हाला दोघांना मोठं केलं. तू साधा राहिलास, आपले संस्कार नाही विसरलास. नीना श्रीमंतीच्या लोभापायी दूर निघून गेली. पण स्वतःच्या कष्टाने मोठी झाली. तरी आता एवढं होऊन सुद्धा मला रडू येतच रे बाबा. काय करू? नीना सगळ्याच्या पल्ल्यात गेलीये, पण तिचा हा लेख जीवावर उठलाय सगळ्यांच्या. तुझं बरं चाललंय म्हणावं तर अभिच्या मागे शुक्ल कष्ट लागलंय. नकोसा झालाय रे मला जीव. सुभाष, खरंच नकोसा झालाय मला जीव. आजी, आजी प्लीज रडू नकोस बरं. आणि प्लीज कोणीच रडू नका. हे असं डोळ्याच्या पाण्यातूनच उद्याच्या दिवसासाठी लढण्याची उमेद वाहून जाते. आणि आजी काय ग, गावाकडची जमीन आणि हे विकण्याच्या गोष्टी काय करतेस तू? असं अजिबात बोलायचं नाही परत, ठीक आहे? शमिकाच्या बाबांना काय हवंय, माझी लायकी काय, मी स्वतःला सिद्ध करू शकतो की नाही हेच बघायचंय ना. बघू देत की मग त्यासाठी बाबा, तू किंवा शमिकाच्या पैशांवर, त्यांच्या श्रीमंतीवर असं मला सिद्ध करू दे ना स्वतःला. मी मेहनत करेन आणि सिद्ध करेन स्वतःला. आजी, एक काळ असा होता जेव्हा तू शमिकाची परीक्षा घेतली होतीस. आता शमिकाचे बाबा घेत आहेत. ठीक आहे ना? खरंय सासूबाई, आपण असं करूया ना, आपण सगळेजण जयला माफच करून टाकूया. त्यालाही दाखवून देऊया की तो आपला कोण आहे आणि आपण त्याचे कोण आहोत. तिरस्कार करणाऱ्याचा राग करून फक्त राग, तिरस्कार वाढतो. प्रेम कसं वाढेल? आपण सगळे जयवर प्रेम करूया आणि मग आपल्या सगळ्यांच्या प्रेमापुढे त्याच्या एकट्याच्या रागाचा किती टिकाव लागणार आहे? खरंही म्हणते ते. आणि अभि, जयमुळे तुला नोकरी मिळाली नाही हे तू विसरून जा. तू सगळंच विसरून जा. माफ करू आपण त्याला, सोडून दे आपण. आई, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. चल उठा, चल चल.
अभिजितचा फेवरेट हलवा. आज मी साखर घालायला विसरलेले नाहीये. दुपारी जेवताना हलवा बघून त्याला नक्की माझी आठवण येईल. हॅलो, ते अभिजित पेंडसे आहेत ना तुमच्या ऑफिसमध्ये? त्यांना हा डबा द्या प्लीज. ते नाही देता इथे. काल साहेबांनी काढून टाकलं कामावरून त्यांना. पण असं कसं होईल? असंच झालंय मॅडम. काल मोठ्या साहेबांनी काढून टाकलं कामावरून त्यांना.